सकाळी सकाळी बँकेच्या आवारात एक म्हातारी ओरडत हुज्जत घालत होती. तिचा आवाज इतका कर्कश होता की बँकेतले स्टाफही क्षणभर थबकले. ती निराधार योजनेतील तिची पेन्शन मागत होती, पण यादीत तिचं नाव नव्हतं. कारण शासकीय टेक्निकल त्रुटीमुळे तिचं नाव वगळण्यात आलं होतं. गावातील बँकेच्या शाखेत अमरनाथची नुकतीच बदली झाली होती. टापटीप राहणीमान, नाकासमोर काम आणि समोरच्याच्या डोळ्यात बघून बोलण्याची सवय असलेला हा तरुण पहिल्याच दिवशी बँकेच्या गडबडीत गोंधळून गेला होता. तिचं एकच म्हणणं होतं, तुम्हीच खाताय माझे पैसे. अमरनाथने स्टाफकडून विचारपूस केली. उत्तर मिळालं, तिचं दर महिन्याचं हेच नाटक आहे. कधी येते, भांडते, ओरडते आणि मग निघून जाते. पण दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळंच घडलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती पुन्हा आली तेव्हा अमरनाथने कॅश काउंटर घेतले होते. ती लाईनमध्ये उभी राहिली आणि तिचा नंबर आला की पुस्तक दिले आणि भांडणाच्या तयारीत उभी राहिली. अमरनाथने तिला काहीही न बोलता 500 रुपयांच्या नोटा काढून दिल्या. ती क्षणभर गोंधळली. मग त्या पैशांकडे पाहून डोळे लुकलुकत म्हणाली, माझी पेन्शन थकवता होय, आज कशी दिली? येत नाही म्हणायचं आणि आता कशी दिली? सगळा स्टाफ अचंबित झाला, पण कुणाला काही कळले नाही. त्यानंतर दर महिना ती म्हातारी वेळेवर बँकेत येऊ लागली, पेन्शन घेऊन जाऊ लागली. 1 वर्ष, 1.5 वर्ष सरलं. दर महिन्याला ती आली, लाईनीत उभी राहिली, पुस्तक दिलं आणि तिच्या हक्काच्या पेन्शनचे अमरनाथकडून पैसे घेत राहिली. अमरनाथने एकदाही तिला खरं सांगितलं नाही की ते पैसे त्याच्या पगारातून जात आहेत. त्या दरम्यान त्यांची चांगली ओळख झाली. अमरनाथ तिचं पुस्तक घेताना हसून म्हणायचा, आजी, येते नाही का आता शासनाकडून पेन्शन? तुमचा दरारा सगळ्यांच्या वर आहे. आणि ती काही बाई बडबड करत पैसे घेऊन जायची. दोघात चेष्टा मस्करी चालू लागली. परंतु एके दिवशी अमरनाथ बँकेत नव्हता. ती आली, लाईनीत उभी राहिली, पुस्तक दिलं, पण स्टाफने तिला सरळ सांगितलं, तिचं खातं बंद झालं आहे. तिला राग आला आणि ती अजून बडबड करायला लागली, तो साहेब कुठं आहे? तो दर महिन्याला देतो माझी पेन्शन. आणि आता आज काय झालं? स्टाफने सांगितलं, अमरनाथ साहेबांचा आज अपघात झालाय. ते गंभीर जखमी झालेत आणि कराडच्या दवाखान्यात आहेत. म्हातारी काही बोलली नाही, गप्प बसली. दुसऱ्या दिवशी ती परत आली. पुन्हा विचारलं, पैसे आले नाहीत आणि नेहमीचे अमरनाथ साहेब पण आले नाहीत. ती दंगा करू लागली. मुख्य साहेबांनी तिला केबिनमध्ये बोलावलं आणि खरं सांगितलं, आजी, तुमची पेन्शन सरकारकडून गेल्या 1.5 वर्षांपूर्वीच बंद झाली आहे. अमरनाथ साहेब दर महिन्याला तुम्हाला त्यांच्या पगारातून तुमची पेन्शन द्यायचे आणि आता त्यांचा अपघात झालाय. ते बेशुद्ध आहेत. ऑपरेशनसाठी 3-4 लाख लागणार आहेत. तिचा चेहरा पडला. ती काहीही बोलली नाही. शांत मान खाली घालून उभी राहिली. तिचे डोळे भरून आले आणि ती तिथून निघून गेली. त्याच रात्री कराडच्या हॉस्पिटलमध्ये अमरनाथचे ऑपरेशन करायचे होते. खर्च 4 लाख येणार होता. घरात वडील नव्हते. आई आणि एक लहान बहीण होती. दोघीही रडत होत्या. स्टाफ आणि साहेबांनी 3.5 लाख रुपये त्यांच्या हातात दिले आणि त्यांना मदत केली. ऑपरेशन झाले. काही दिवसांनी अमरनाथ शुद्धीवर आला. हालचाल करू लागला, बोलू लागला. आईने साहेबांनी मदत केल्याचे सांगितले. त्याला खूप अभिमान वाटला की सर्वांनी मदत केल्यामुळे आपल्याला अमोल जीवदान परत मिळाले आहे. त्यांचे उपकार विसरता येणार नाहीत. 1 महिना गेला. तो बँकेत येऊ लागला. काम सुरळीत सुरू झाले. पेन्शन वाटपाचा दिवस आला. अमरनाथ काउंटर होता आणि म्हातारी पुन्हा आली. पुस्तक दिलं आणि आजारपण, औषधांचा खर्च व कामावर सुट्टीमुळे अमरनाथकडे तिला द्यायला पैसे नव्हते. तो म्हणाला, आजी, आज आले नाहीत पैसे, पण इथे दाखवते की उद्या नक्की येणार आहेत. त्याचं बोलणं अडखळलं. त्यांच्या डोळ्यात अपराधीपणा दिसत होता. म्हातारी काही बोलली नाही. ती सरळ आत काउंटरमध्ये गेली आणि एका क्षणात अमरनाथला घट्ट मिठी मारली व जोरजोरात रडू लागली. त्याला काहीच कळले नाही. सगळा स्टाफ बाहेर आला.
आश्चर्याने सर्वजण बघत होते. साहेब केबिनमधून बाहेर आले आणि पुढे येऊन म्हणाले, आता सांगतो अमरनाथ, हिला सगळं कळलं आहे. तू तिला तुझ्या पगारातील पैसे देत होतास हे जेव्हा तिला कळलं तेव्हा अपघातानंतर तुझ्या ऑपरेशनच्या वेळी 1 तासात हिने तिचं घरातील सोनं गहाण ठेवून 3.5 लाख रुपये माझ्याकडे आणून दिले. आणि एक अट घातली, हे तुला सांगायचं नाही. आम्ही मान्य केलं, पण आज ती थांबू शकली नाही. तू तिला दर महिन्याला मदत करत होतास आणि तिला हे समजल्यानंतर तिने कसलाही विचार न करता तिच्या आयुष्याची शिदोरी तुला देऊन तुझा जीव वाचवला. अमरनाथचे डोळे भरून आले. त्याने त्या म्हातारीला घट्ट मिठी मारली आणि दोघे आजी नातू रडू लागले. अमरनाथ म्हणाला, आजी, केवढं केलंस माझ्यासाठी? आजी रडत म्हणाली, मी परकीय असले तरी तू आजीसारखं माझ्यावर प्रेम केलंस. मला 1.5 वर्ष पेन्शन देत होतास, मग मी माझ्या नातवाला अशी दवाखान्यात तडपडत ठेवेन का रे बाळा? सगळा बँकेचा माहोल भावनिक झाला. सगळेजण रडत होते. कधी कधी आपलं दिलेलं प्रेम आणि मदत नकळत आपल्या आयुष्यातून मोठं काही परत घेऊन येते. कर्माच्या हिशोबात 1ही रुपया कमी जास्त राहत नाही. जीवन अनमोल आहे. दिलेलं आपल्याकडे परत येतच. त्यामुळे कर्मावर विश्वास ठेवून कर्म चांगले करत राहा.